ते काय म्हणतात ते बघूया. तर विधान परिषदेची आज निवडणूक आहे, काय नेमका विश्वास आहे? कारण का दोन्ही बाजूनं सांगितलं जातं की आमचेच उमेदवार विजयी होते. नाही, कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचेच महाविकास युतीचेच उमेदवार सर्वच्या सर्व विजयी होतील आणि त्याप्रमाणे सर्व आखणी आम्ही केलेली आहे. सर, घोडे बाजार होतो मोठ्या प्रमाणावर आणि तो याही वेळेला झालाय अशी चर्चा आहे आणि त्याचा फटका हा महायुतीला बसेल असं सुद्धा बोललं जातं. माझ्या तरी काही तसं कानावर नाही आहे, पण यावेळेला घोडे बाजार होईल असं वाटत नाही. कारण सर्व पक्षांची मतं निश्चित आहे आणि निश्चित मतं असून एक्सेस मतं काही पक्षांच्याकडे आहे. सर, तुमच्या उमेदवाराला काही मतांची गरज आहे, तर ती मतांची गरज कशी पूर्ण झालेली आहे दुसऱ्या उमेदवाराला? आता जे सरप्लस असतील ते लोक मतं देऊ शकतात. काँग्रेसची मतं सरप्लस आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला यश आलंय असं चर्चा आहे काँग्रेसची मतं फोडण्यात. असं नाही म्हणता येणार. आता त्यांनी कोणाला मतं द्यायची, काय मतं द्यायची हे ठरवलेलं असेलच, पण फोडाफोडीचं राजकारण काही करायचं काही कारण नाही. आम्हाला जी कमी मतं आहेत ती मतं आमच्याकडं निश्चित प्रकारे मिळतील याबद्दल काही शंका नाही. तुम्ही असं म्हटलात की महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येतील, मग महाविकास आघाडीच्या कुठल्या उमेदवाराचा पराभव तुम्हाला दिसतोय? आता ते सांगणं अवघड आहे. तेच विचारलं त्यांनी. 12 उमेदवार आता कोण होईल हे आता लगेच सांगता येणार नाही. 4 वाजेपर्यंत आपल्याला ते कळून जाईल, कारण अजून सगळ्याच उमेदवारांची सगळ्याच पक्षांची जुळवाजुळव चालू आहे. मला वाटत नाही. सर, या 12 मध्ये महाविकास, तुम्ही म्हटलं की महायुतीचेच निवडून येतील, महाविकास आघाडीच्या कुठल्या उमेदवाराला तुम्हाला धोका वाटतोय? जयंत पाटील की मिलिंद नार्वेकर? नाही, ते आता सांगणं अवघड आहे. सर, यंदा हॉटेल पॉलिटिक्स पुन्हा 2 वर्ष होताना पाहायला मिळेल. आमदारांवरचा अविश्वास एकत्रीकरण काय नेमकं? एकत्रीकरण, काही सूचना द्यायच्या असतात, काही गोष्टी समजून सांगायच्या असतात, काही आमदारांचे काही प्रश्न असतात, ते प्रश्न समजावून घेऊन त्याच्या संदर्भात चर्चा असते आणि म्हणून हॉटेलमध्ये, बाकी काही दुसरं काही कारण नाही, अविश्वास नाही. मिलिंद नार्वेकर यांनी 1 तास मुदत वाढून द्यावं मतदानाची अशी मागणी केली, म्हणजे अनिल देसाईंनी पत्र दिलं होतं. तर काय वाटतं, पावसाचं वातावरण आहे? त्याचा निर्णय इलेक्शन कमिशन घेऊ शकतं, कारण पाऊस काही असा दिवसभर नसतो. आता सकाळपासून मतदान सुरू झालं आहे, संध्याकाळपर्यंत चालणार आहे. एवढ्या तासात आमदारांना यायला जायला काही अडचण नाही. सर, नवव्या उमेदवाराला जिंकण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं किती महत्त्वाची आहे? निश्चित प्रकारे महत्त्वाची. त्याच बेसवर पुढचं हाँ सर, हिंदी में जानना चाहेंगे कि कितनी उम्मीद आपको है इस बार की अगर देखा जाए कंटेंडर्स है 11 में, तो कहाँ पर कौन सी पार्टी जो है शिकस्त खा सकती है? देखो, ये ऐसा पार्टी, कोई पार्टी का नाम लेके मैं नहीं बोलना चाहता हूँ, लेकिन हर पार्टी अपनी तरफ से कोशिश कर रही है कि हमारे सबके सब कैंडिडेट चुन के आए, और ऐसे होगा कि जो ऑफिशियल कैंडिडेट है वही चुन के आए. संभावना भी आपकी कांग्रेस पुरानी सरकारी रही है, इस बार साथ देगी आपको? मतों का गणित तो फिर भी नहीं बैठ रहा दूसरी उम्मीदवार के साथ. उनके पास सरप्लस है. अभी उनके पास सरप्लस है तो उन्होंने अभी उनको जैसा आदेश आएगा दिल्ली से वैसा वो करेंगे और वैसे उनको वोट डालेंगे.